4G हा चित्रपट एक माझ्यासाठी बोला 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 पहिला चित्रपट होता. तर तो चित्रपट मी म्हणजे आता पहिला चित्रपट असल्यावर आपण तेवढी ताकद लावतो आणि जेव्हा तो चित्रपट होतो तेव्हा अचानक आपलं त्या पोस्टर मधनं त्या सगळ्या क्रेडिट मधनं नाव गायब होतं आणि ना त्याला काही कारण असतं ना काय असतं ना काहीच नसतं. फक्त एक चर्चा असते की फोकस लिहिण्यासाठी माझं नाव गेलं खरं सांगायला गेलं तर. आणि त्यानंतर मला जे माझ्याकडे पुरावे होते ते पुरावे कुठेही सादर करू नये यासाठी मला दबाव टाकण्यात आला, धमक्या देण्यात आल्या. आणि मग त्यानंतर मग मी कुठेतरी त्या धमक्यांना घाबरून शांत बसलो होतो. पण हळूहळू काही लोकांना सपोर्ट भेटला. त्यानंतर कुठे कुठे थोडं न्यायासाठी मी पुढे आलो, पण कुठे न्याय भेटत नव्हता. आणि मे बी आज या सर्वांमार्फत मला न्याय भेटेल अशी अपेक्षा आहे. सांगा काय पुरावे म्हणजे चित्रपटाचं ॲग्रीमेंट होतं प्रोडक्शन हाऊसच्या लेटरवरती. त्यानंतर चित्रपट मेकिंगच्या वेळेस जेवढे पण पोस्टर असतात, व्हिडिओज असतात, मेकिंगचे फोटो व्हिडिओ सर्व काही पुरावे आमच्याकडे आहेत. त्यानंतर जेव्हा चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं ते याच पत्रकार परिषदेमध्ये झालं होतं आणि जवळपास त्याचेही खूप पेपर्स आउट बातम्या आहेत, व्हिडिओज आहेत. त्याच्यानंतर आम्ही चित्रपट झाल्यानंतर एक मोशन पोस्टर काढला होता. तो मोशन पोस्टर कितीतरी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आहे, जसे की राजश्री मराठी वगैरे अशा मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल, ज्याच्यामध्ये दिग्दर्शक म्हणून मी आहे. त्यानंतर चित्रपट झाल्यानंतर परत एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती, जी की चित्रपटाच्या शेवटच्या दिवशी नंदनवाल येथे झाली होती. बट जेव्हा तिथे त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललं काय माहित नाही. त्यानंतर ते सर्व पुरावे त्यांच्या लॅपटॉपमध्ये प्रोडक्शन हाऊसच्या लॅपटॉपमध्ये जे माझ्या बाबतीतले जे पण पुरावे होते, मेकिंगचे फोटोज व्हिडिओज, ते सर्व काही डिलीट झाले. बट त्याचा काही बॅकअप होता माझ्याकडे, जे की मोबाईलमध्ये कुणीतरी काढले, ते मला सेंड केले होते. ते सर्व फोटो व्हिडिओज किंवा वेगवेगळ्या सेलिब्रिटी लोकांच्या बाईट्स जे की चित्रपट बनताना झाल्या होत्या, त्या बाईट्स देखील माझ्याकडे आहेत. पण मला हे पुरावे पुढे दाखवू नये यासाठी धमकी देण्यात आली होती. नाव सांगा. संतोष वसंत हागवणे. ते त्यांचे काका आहेत, चुलत काका आहेत. कोण? मग ती गाडी जी वापरली आहे चित्रपटाच्या दरम्यान, त्यांची गाडी आपल्याकडेच होती, डिफेंडर. हो, ते आले होते ना भूकंपच्या वेळी, ते पूजा करायला स्वतः आले होते. दुसरे हागवणे, संतोष हागवणे. प्रसिद्धी म्हणजे न्याय मिळवण्यासाठी, प्रसिद्धीचं नाही वसूल. ते तर अजून पण होतीये, अजून सुद्धा मी कोर्टामध्ये हेच करतोय ना. म्हणजे कोर्टामध्ये दिवाणी माझी केस चालू आहे. नाही, निकाल चित्रपट रिलीज झाला, पण तो कोणत्या बेसिसवर झाला, कोर्टामध्ये कोणता पुरावा ग्राह्य धरला गेला, तो एकदा तुम्ही स्टॅम्प पेपर त्यांचा पाहू शकता. हो, चित्रपट झाल्यानंतर माझं नाव काढलं. तेच बहुतेक आता जो तुम्ही शब्द वापरला प्रसिद्धी, कारण त्यांना पहिल्यापासून फोकस आवडत होता. आणि जसं की चित्रपट चांगला झाला, लोकांना चर्चेमध्ये आलो आणि चर्चेमध्ये आल्यानंतर एक 2 कलाकार चित्रपटाचे बिग बॉसला गेले ॲट अ टाइम. मग कुठे असं वाटलं चित्रपट पुढे मोठा झाला तर तो स्वतःही दिग्दर्शक बिग बॉसमध्ये जाऊ शकतो. हो, ॲज अ दिग्दर्शक म्हणून पाहिला होता. त्याला धमकी नाही म्हणू शकत, फक्त एक दाखवणं, जेणेकरून ते गाडीच्या याच्यामध्ये ते दाखवली होती. पण तेव्हा आमचा काही वाद नव्हता. फक्त त्यांचे मामा ATS मध्ये अधिकारी आहेत, मला एवढं त्यांनी सांगितलं. ATS मध्ये मामा आहेत, त्यांचं नाव काहीतरी बाप्पू काहीतरी नाव म्हणायचे, ते बाप्पू. माझं नाव, जे माझं क्रेडिट होतं चित्रपटाचं, ते क्रेडिट, आणि जेणेकरून आता चित्रपट झाला एवढे सगळे पुरावे असताना देखील माझ्याच विरोधामध्ये खूप सारे चुकीचे तक्रारी महामंडळामध्ये त्यांनी केलेले आहेत. त्याचंही लेटर मी घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ की हा व्यक्ती, याला आम्ही चित्रपटाला घेतलाच नाहीये, हे जेवढे पण पोस्टर आहेत ते फेक आहेत आणि तो ह्या चित्रपटाला एडिटिंग करून ते पोस्टर सगळीकडे व्हायरल करतोय आणि आम्हाला शिवीगाळ करतोय, ब्लॅकमेल करतोय. हे सगळ्याचे सगळे पुरावे मी आणून ठेवलेले आहेत. तुम्ही स्पष्ट करणार का की तुमचे झालेला छळ आणि राजेंद्र हगवणे यांचा काहीही संबंध नाही
तुमचा संतोष हगवणेशी हा सगळा वाद आहे, राजेंद्र हगवणेचा काय संबंध? हा, माझा संतोष हगवणेंचा वाद आहे. राजेंद्र हगवणे यांचा पर्सनली मला आतापर्यंत काही हे नाही झालेलं. हा, ते सेटवरती आले, पूजा केली, बट शेवटी निर्माता जो असतो त्याचा दिग्दर्शकाशी संबंध येतो. बाकी त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तुम्हाला कोणाच्या माध्यमातून धमकवण्याचा प्रयत्न केला असं बोलले होते पाठीमागे. कोण होते तुम्ही? अदरवर्षी संबंधित काही नावं पण सांगितली होती, तर ते काय प्रकरण आहे? आता ती नाव ऍक्च्युली मी घेत नाही आता, कारण ते खूप मोठे लोक आहेत. पण ते तसं आहे का? हो, आहे. ते कसं सविस्तर सांगायला मिळेल. म्हणजे थोडक्यात की बाबा उचलून नेतील ती लोक जे की मुंबईमध्ये आहेत. त्यांचा कॉल आलाय मला, की तो कॉल रेकॉर्ड आहे माझ्याकडे, पण मला आता त्यांना इथे इन्व्हॉल्व करायचं नाहीये, कारण तो मॅटर खूप वेगळा होऊ शकतो. म्हणजे माझ्या जीवाच्या याच्यामुळे मी हे गोष्ट बोलत नाहीये, बट कुठेतरी त्या लोकांनी मला, तू आमच्याकडे ये, नाही तर आम्ही तुला जिथं असेल तिथं उचलून नेईल, अशी धमकी दिली होती. आणि मी हे रीतसर CP ऑफिसला कंप्लेंट केलेली आहे त्याबद्दल. मी कोर्टात केस कधी दाखल केली? चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच, कधी? तारीख काय? 2023 ला. त्याच्यामध्ये जी दाखल तारीख आहे ती 2023 या साली त्यांनी दाखल केलेली. त्यासाठी मानधन मिळालं का? प्रॉपर डेट होती नाही. 16/12/2023. मानधन काहीच मिळालं नाही. काहीच नाही. 16/12/2023 ला त्यांनी दाखल केली होती दिवाणी स्वरूपाची कंप्लेंट. यांनी पोलिसांकडे जेवढ्या कंप्लेंट केल्या, अर्ज केल्या, त्यावर यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. येस सर. नाही, केलं बरोबर, केलं समोर येस सर. अजून काही प्रश्न वगैरे असतील तर? नाही ना. थँक्यू, धन्यवाद. एका गरीबाला सहकार्य करा अशी विनंती आहे. 2024 जानेवारी 2024 मध्ये. कारण मागच्या महिन्यामध्येच आम्हाला कोर्टात केस पुढे चालवा असं सांगण्यात आलेलं आहे, पण पुढे चालवण्यासाठी आम्ही ते किती दिवस चालवलं, त्यापेक्षा आम्हाला कुठेतरी न्याय हवा आहे, त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करतोय. कोणता? यामध्ये जे दिवाणी प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे, परंतु फौजदारी ज्या कंप्लेंट दिलेल्या आहेत पोलिसांकडे, इतर लोकांकडे, त्याच्यात न्याय मिळत नाहीये, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. त्यामुळे न्यायाच्या कामात कुठेही अडथळा नाहीये. पण पोलिसांनी, आयुक्तांनी, CP कडे कंप्लेंट देऊन सुद्धा अद्यापही या माणसाला न्याय मिळाला नाही. कारण पोलीस यंत्रणा काय या न्याय देत नाहीये. कारण त्याला जे काही सो अँड सो प्रकार घडला, त्याला टॉर्चर केलं किंवा त्याला क्रेडिट दिलं नाही, त्याच्या बाबतीत त्याच्या योग्य कंप्लेंट आहेत, परंतु न्याय मिळत नाही. हे झालं. मानधन म्हणजे पर्सेंटेज ठरले होते, 15% देतो तो बोलले होते चित्रपटाला. चित्रपटाने कमाई किती केली? काय ते 2 CRच्या आसपास. तुम्हाला किती मिळाले? मला काहीच नाही. काय तसं लेखी झालं होतं का? 15% नाही, तोंडी व्यवहार झाला होता हा. कारण ऍग्रीमेंट पण माझ्याकडे आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण कॉलम रिकामा आहे. आणि जर मला फॉरेस्ट करायचं असतं तर मी त्याच्यावरती हाताने ऍग्रीमेंटच्या ह्याच्यावरती हाताने सुद्धा हे केलं असतं. पण एवढा मिशन बनवताना तोंडी कसं करावी? मानधनाची एवढी मोठी गोष्ट तोंडी स्वरूपात झाली. कसं असतं, पहिला चित्रपट म्हणलं तर आपण एक कुठेतरी स्ट्रगलर असतो, तिथून आपण उभं राहत असतो. तर आपण बाकीच्या डिमांड ठेवला तर कदाचित तोही चित्रपट आपल्या हातून जाऊ शकतो. येस, थँक्यू. काय होतं, थोडा उशीर झाला की हे होतं नाही का. माझा परिचय ऍडव्होकेट वाजेद खान बिडकर. हगवणे कुटुंबियांच्या विरोधात जे सध्या वाद विवाद चाललेले आहे त्यामध्ये